जीवात जीव घुटमळ तसं प्रीतीचं वाटतंय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गण बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी ठेम ठेम गळ भाई आले खरी गंगाराम शेट देतो का नाही काय माहिती काढून. गंगाराम शेठ नमस्कार. नमस्कार. ओळखलं का मला? हा ओळखलं. गजराबाई मी. हा आज कसं काय काम काढलंय माझ्याकडं? हो लय अर्जंट काम काढलं काय सांगू तुम्हाला. हिला सूर्य कुठं उगवला मला तीच काही कळलं ना. लय टेन्शन आहे माय माग पोर आली डिलेव्हरीला. हा का? मग पैसे लागतील. पैसे लागतील? हा. तिकडे कशाला बसलीस? मग काय करू? ये इकडे बस. तिकडे बसू? हा ये इकडे. पैसे भेटतील ना पण. तू कशाला काळजी करते बस तरी. चल बाय. बस बस. मी अशी म्हणत होते. हा काय अडचण आहे तुझी सांग मला. 20,000 रुपये लागत होते. 20,000? फक्त 20,000? हा ना. मला वाटलं 2-3 लाख रुपये पाहिजे तुला. नाही हो 20,000 रुपये डिलेव्हरी पुरते. हा का? कमी नाही. कसं आहे माहितीये का तू मागून मागितलेस 20,000 रुपये. किरकोळ पैसे मी कधी कोणाला देतच नाही. मग तुम्ही किती देते? लाखाच्या पुढे किती पण मागतो. पण मग त्याला हप्ता लय टाईट असेल हो. हप्त्याची कशाला काळजी करते? मग तू आहे का नाही तू फक्त समजून घेतलं पाहिजे थोडंफार. हप्त्याची तर काही काळजी आहे का तुला? मग तुम्ही मला सांगितलं तर मी घेईन बाई समजून. पण मला कसं काय कळन? काय तुला सांगायचं? हा तुला सांगायलाच पाहिजे का आता? मग आता तुम्ही मला बोलले तर कळल बाई. पण आता तशी बायांमध्ये चर्चा आहे. चर्चा आहे ना? हा मग तर तुला माहिती झालं असेल. मुद्दल तशीच राहते म्हणे. गंगाराम शेटकडे जाऊन फक्त व्याज भरावं लागत. हा मग एवढं तर तुला माहिती गावली ना. हा ना. मग कशाला काळजी करती? काय झालं अंका चोरायला लागलीस? हा तुम्ही हात लावला तू का? फक्त आहे ना आपल्याला खुश कर. पैसा काय पैसा आपल्या हाताचा मळ आहे पैसा म्हणजे. हा हा या हाताचा का? हे का त्या? दोन्ही हाताचा मळ आहे. असं असा हात झाडला तर पैसाच आहे आपल्याकडे. हा ना. हा बरे बा. मी काय म्हणत होते तुम्हाला. हा बोल ना. मग मला तर जास्त नव्हती अपेक्षा हो. 20,000चीच अपेक्षा. 20,000 काय मागून मागते तू? तू लाख माग, 2 लाख माग, 5 लाख माग तरी द्यायला तयार आहे. फक्त आपल्या मनाची इच्छा पूर्ण कर बस. मग एक काम करा ना 1 लाख रुपये द्या ना मला. हा मग देतो ना. 1 लाख काय लगेच दिले समज. आणि मग तुमचं काही इच्छा पूर्ण करावं लागेल का? हा मग इच्छा तर पूर्ण केल्याशिवाय कोण पैसा देणार मी आहे? नाही बाई तशी बाई तुम्हाला सांगून देते. तू नाही तशी. अगं वा. जर मी पैसा असा देतोय तर मला पण तो वसूल करता आला पाहिजे ना. नाही बाई पण मग मी तसं काम नाही करणार काही. मग आपल्याकडे तर कुठं पैसा येतो? मग जाऊ दे मरू दे. तुमच्या पैशाला तुम्ही काढी लावा. मी जाते शिरपत शेटकडे. जा जा. तुला ज्याच्याकडे जायचं आहे ना त्याच्याकडे जा. अगं एक लक्षात ठेव. गंगाराम शेठच्या दरवाज्यात आलीस आणि तू मोकळ्या हाताने चाललीस. मग मला तेच म्हणायचं. पण मग तुमच्या अपेक्षा लईच मोठ्या मोठ्या दिसते. मग पैसा द्यायचा आहे आज दाम द्यायचा आहे म्हटलं त्याचा काहीतरी मोबदला घेतलाच पाहिजे मला पण. पण मग असं मग काय होतंय त्याला काय होतंय सांग. लय चांग चुरती रे तू. अहो मी कुठं तुम्ही कुठं. हा मी कुठं तू कुठं. तू अजून आपल्या इंजिनचा वापरच करून बघितला नाहीस. मग काय बघते खाली? इंजिन. हा इंजिन पॉवरफुल आहे. लय मोठं आहे. हा मग कसं तुला कळणार कसं ती? इंजिन असंच आहे का? हे याच्यापेक्षा डबली नाही इंजिन आहे बाबा. हा काय झालं का? इकडे ये इकडे इकडे. हा अंका चोरतीस. एवढं मोठं इंजिन आहे तुमचं? मग या असं. हा ट्रॅक्टर कसा असतो हम्म. है ना? किती मोठा ट्रक जरी फसला तरी ट्रॅक्टरच बाहेर काढतो त्याला. हा मग तसं आहे लक्षात ठेव. मी ना एक काम करते बाई पहिलं. काय? मी ना मग आता काय नाही बाई मला तर गरज आहे. पण मी तिचा विचार घेते पहिला. बघ जसं तुला जमल तसं. तसं नाही गंगाराम शेठ तुम्ही ठुली उदाडून तर काय करू?
अरे अरे तू तर लयच पुढचा विचार करायला लागली. मग बाई मला बे वाटत मी असे काम कधी करेल नाही. होय मानावऱ्याचं म्हणजे तात्याचं म्हणजे केवढं. एवढंच आहे. मग बाय अरे अरे आता अरे तुम्ही म्हणले ही साईज. अरे अरे मला चक्कर येत सुटले बाई. होय बर बर. त्याच्यामुळे आहे ना नको बाई मी पहिले ना घरी जाते हा. आणि तिचा विचार घेते. बर बर. तिनं जर वाकारा दिला रात्रीतून हा तर मी उद्या तुमची गाठ घ्यायला येते. बर ठीक आहे. नाही तर मग मी काही येणार नाही बाई गंगाराम शेठ. राग काही येऊन देऊ नका. जशी तुझी इच्छा. हा येऊ का मग. ये सावकाशी ये. हा ना पण विचार चांगला करून ये. बाबू एवढंच ना. हा मग बाबू नको बाय. आयला आयला काय गजराबाई लाजते. तुझ्या अंगावर काय शारे येतात. आयला ही जर अशी लाजते तर काय प्रपोज दिला आपल्याला. आयला नाही पैसा लाख नाही 2 लाख जाऊ दे. व्याज नाही भेटलं मुद्दल नाही भेटली तरी चालेल मला. पण या गजराबाईला ना हा गंगाराम शेठ कधी सोडणार नाही. काय नाही चला आता आहे ना डोक्यात शिट्ट्या वाजल्या माझ्या. पहिले घरात जातो थंड पाणी पिऊन येतो. चिचाच्या चिचा किती आंबट लागत आहे बाई. बरे खायला काम येते. काय बाय गंगाराम शेठ. हा बाय कार्यक्रम करू दे म्हणे मग देईन. शिरपतराव काय ग? बस काम घेऊन आले बाई तुमच्याकडे एक. का अहो गेले होते एका ठिकाणी कामानिमित्त. हा मग पण तो माणूसच लय बाई बाडखाव दिसला मला. कोण तो गंगाराम शेठ. काय रे शेठ काचा तो गंगाराम शेठ. आपण काय झालं पैसे दिले का? पैसे आणायलाच गेले होते. पोरं आली डिलेवरी. बरं बचत गटाचे हप्ते भरू थकले मी. बर तर त्याच्याकडे गेले होते म्हणलं 20-1,000 रुपये दे. तर तो म्हणे 20 अन् 25 अन् 50 अन् 75 मी देत नाही कोणाला. मग डायरेक्ट 1,00,000 अन् 2 लाखाचे व्यवहार आहे मायवाले. हा का हा आणि तू लागलं तर हप्ते व्याज देऊ नको. मुद्दल तशीच राह. पण फक्त येऊन टायमिंग तू व्याज फेडायचं. कसं घरी काम करायचं? मी म्हणलं कसं. तर त्याने डायरेक्ट मला असा हातच लावला बाय. तर देणार असं हा ते लय चावणट आहे तसं. लय सावणार बाय. लय माहिती हाती चावणट आहे ती. पण एवढाच दाद येतो. त्याच्याच्याने बरं चला ठीक आहे गेलं बी माणूस तर काय बनणार आहे माय. काय नाही ते दड उशाला नाही पाय त्याला नाही. हाय का नाही. मग काय पण मी काय उभं राहिलं तर माझ्या इकडं तोंड पुरत. हा हा आणि मग आता तोंड जीबी ना काम जीबी ना करणार आहे का मागून उभा केला तर लावून पोहोच सांगा. हा मग आता कार्यक्रम करावा कस काय. पाय बाता तू विचार तुला तसं करायचं मी काय सांगू. तो म्हणे तू काहीच करू नको माय मी करून घे. पाय बा तुला जसं पटेल तसं करायचं मी काय सांगू. स्थिर माणूस. पण मग मला ते नाही ना मान्य. नाही का मग तुला काय मान्य. मी आले मग तुमच्याकडे पैसे मागायला. पैसे त्याला पैसे 10,000 होते माग. काय झालं त्याच्यात ठेकी भेटली मला. हा ठेकीनं 5,000 नेले. 5 आणि 5 आहे बस मग पाय तुला होय का 5 मध्ये. काय काच सुपारीला नाही लागणार मला. नाही आज 5 देईन काय उद्या 5 देईन थोडं करून देतो ना. मला पोरीच्या डिलिव्हरीची तारीख दिली 4 आणि आज आहे तुमच्यावाली 31 तारीख. अच्छा मला 4 दिवसात पैसे गोळा करणं गरजेचं आहे. पण मी काय म्हणतो 4 दिवसात तुला 20,000 करून दिले बस ना. नाही बाय असं नाही मी विश्वास ठेवतो. मी काय तू रोजच्या 5,000 नाही ना. नाही हा का एक खटी द्याशाल का अगं तुम्ही माझा मला? टमाट्याचा खोडा झाला का हं. त्याच्यातले 15,000चा खोडा होतो ना 5,000 मी साईडला ठेवून 4 खोड्यामध्ये तुझे पैसे मोकळे 4 दिवसात. तुला काय अडचण आहे. बरं मग तुमचं कसं द्यावं लागेल परतफेड काय. आता आपलं आहे ना हं.
फेडले तर फेडले, नाही तर नाही फेडले चालते. मुद्दल बिन व्याज बी. हा तर वहिनी एवढी अडचणीत आली, हम्म. आणि मग तिला काय अडचण बसून द्यायची का? बरोबर. हा पैसे तुझ्या ताब्यात हम्म. आणि ती मा ताब्यात. ही हा म्हणजे तुम्हाला तीच लागत का? हा मी नाही लागत पण ती लागत. हा ती महत्वाची, मला तू नाही महत्वाची. ती जर देत असली हम्म. तर तुला मी 4 दिवसामध्ये 20,000 काय चपरती चोऱ्या करून देईन, पण देईनच. याच्या पुढं काय सांगू? बाय बाहेर माय एवढे तिला महत्व आहे आणि मा नवऱ्याला तिचं महत्व नाही. मी रोज म्हणते मार तर नको म्हणतो ती कुठं पळून चालली. वहिनी आणि हे लोक किती पैसे बुडवायला तयार आहे पण म्हणते तू नाही महत्वाची ती महत्वाची. आणि ह्यो भाड्याघरचा ह्यो भाड्या म्हणतो मला काम महत्वाचं आहे, मला तू नाही महत्वाची. कसं काय डोकं चालवा? वहिनी केवढी ती? मा केवढी? बारीक आहे बाय, बारीकच आहे ना, मापातच आहे ना. 2 बोटाची चिठ्ठी. हा मग तीच लय महत्वाची, 2 बोटाची. लय महत्वाची ती. मग तुम्ही देताय का पैसे? पैसे देईन ना. फोन पेला मारत्या कॅश? कॅश म्हणलं तर कॅश, फोन पेला म्हणलं फोन पे मारितो लगेच. फोन पेलाच मारा. फोन पे मारितो, पण मग ती दाखव ना मला जाऊन केवढी, मला पाहून दे. पण तुम्ही पैसे देणार हा का? तिची गाडी घेऊन दे मला पहिली. तिनं हाम्या घातला ना हम्म. पैसे भेटले तुला. तिनं नाही हाम्या घातला तर तुला 1 रुपया नाही भेटणार. पण मग तकलीफ नाही ना देणार? नाही नाही काही नाही, तुला जसं सण म्हणतस बस. मग करा फोन पे. हा फोन पे. चाल ना तिकडं, चाल ना मागं, चाल ना. हा का? हा मग चला बाय. गंगाराम शेटला तर तयार झाले, पाणी आणला झाले. कुठे इकडं का? चल ना पाठी माग. भाई मला माहित नव्हतं इचा एवढा पोरव काळे. इचा अरे मार नको, एवढा पोरव काळे मला माहित नव्हतं. तिचा लय आदर सत्कार करायचा आहे. भाई, मला नाही किंमत पण हिला एवढी किंमत आहे भाई. एवढंच कार्यक्रम बाबा 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 हे एवढं मोठं? ते आजच मोठं झालं, एवढं नव्हतं राहा. हा आजच मोठं झालं तुला पाहून. बाई नवऱ्याचं नाही एवढं मोठं. रोज नाही एवढं मोठं होत. त्याला नवीन खाद्य पाहिलं ना. हा ना. नवीन नवीन खाद्य पाहिल्यामुळे ना होते ना. हा? ते जाय ना मधी काय झालं. तुमचं मोठं आहे. ऐक ऐक हळूच ना. ऐक बापरे. शिरपतराव हळूच. ऐक बापरे. बापरे. चल मोर चल. थांबा मला चक्कर आली. धरून निघून चल पुढे. काय मापत आहे का लय आडबंग? भाई लय आडबंगे व. लय आडबंगे. मला माहित नव्हतं, मला नाही किंमत पण हिला एवढी हिला एवढी किंमत आहे. हिला एवढी किंमत आहे बाई, माहित नव्हतं. तिला काल मारते बाई? तिला मारली ती रुसली, मग परत पैसे भेटतील का? चालता येईना बाई मला. एवढा हिचा परो काळ अख्ख्या जगामध्ये. हिचा परो काळ हिचा. पण मी काय हिचा खराब. हिचा परो काळ चक्कर येऊ राहिली बाई. मला नव्हतं माहिती का अख्खं जग हिच्यावर चालू म्हणून. हिचा परो काळ हिचा, पण हिचा एवढा तिला नको ना मारू. ती नाकामी होऊन जाईन, पैसे नाही भेटणार बाई. तिलाही बोलती ती पाना लाखात बोलू राहिली. गंगाराम म्हणला 20 आणि 25 वारी नाही, मी लाखात बोलतो म्हणे. बरोबर आहे. म्हणजे हिच्या कपावून तिला मा कपावून कोणी बोला ना. तिचं तोंड जर सुकलं ना, हं? तिचं तोंड सुकलं ना, हं. तुला 1 रुपया कोण देणार नाही. मग हिचंच कसं तोंड ठेसू कसं माहिती हिचा एवढा परो काळ. मी काय होतो, तिला झाकण टाकू काय, तुला मारी सुटली तिचं. नाही आता नाही मारणार. थांब असं गोळा करून घेऊ, मार लागणार नाही तिला. हा आग नाही झाली का? अहो पार मांड्या उळवळ्या झाल्या. बरं चल घरी चल, पैसे देऊन टाकू तुला. चला कॅश देऊन टाकू. किती? 20-26 घेऊन जा. 20 कॅश द्या बाई मला पोरीच्या डिलिव्हरी साठी. मी आज एवढे दिवस वरून घे 10-5. हा पण मी काय आपल्याला कायमचं वाला
मी कायमची तुमचीच आहे ना, असं काय कामचं करते कामचं काय आता नाही तर तू गावात पाठीत लागले पण येऊन पुढे मी ना हा. आपल्या तुम्ही सोडून कोणी नाही हा नाही तर मग आहे ना मग पाय बघ मग पैसे ते वसूल काम करू. खोटं ऐका पैसे वापस घेऊन नाही. तुम्हीच आता इडून पुढे हा, fix आता आहे. हिचा एकमेव मालक तुम्ही. उद्याच नाव गोंदीते तिच्यावर. चाल तिच्यावर आहे ना नावच गोंदीते मी. नाही तर तिला आहे ना आपण लॉक लावू जा लॉक. आहे का तिचं तोंडाला लॉक? हा लॉक आहे ना आपल्याकडे. कडी कोंडा हा बसवायला हा लागला. काय ताण चाल बाई आता त्याला तर लावलाच चुना. आता याला एक पट चुना लावी ती. गंगाराम शेठ. ओ गंगाराम शेठ. कोण आहे? हं? गजरा बाय तू आली? आले बाई मग आता काय करू? येऊन डायरेक्ट बसली गजरा बाय. हा मी तर डायरेक्ट गिअरच टाकणार होते पण मी म्हणलं गाडी झोपाते मग ती कुणीकडे बी फिरल. हा असं झालं वय. मग काय विचार केलास? विचार करूनच आले बाई पक्का. विचार करून आली का? मग काय आता 1,00,000 रुपये तुम्ही देणार होते. दिले समज. हम्म दिले 1,00,000 काय तुला म्हणलं ना तू 2 माग 5 माग. मग याच आजच फेडावं लागन का? हा मग याच फेडल्याशिवाय कसं द्यायचं तुला? चला बाई द्या 1,00,000 रुपये घ्या याच फेडून. देतो. पण काही तकलीफ बिकलीफ नाही ना. नाही नाही कशाला काळजी करते तवा तू? हम्म अगं गजरे तू अशी जर काळजी करायला लागले हो हम्म कसं व्हायचं? तू मुद्दल आहे ना तुझ्याकडेच ठेव. फक्त याजाच्या बदल्यात एकदा येत जा इकडं. हा ना हा बाकी काय नाही. असं मधून अधून नाही फक्त तारखेला. हा तारखेला ये पण ये आठवणीने ये. हा ना चला बाई मग काय. चल मग आता कशाला वेळ लावायचं? ये चल. आलंय पाखरू चालून घेतलं पाहिजे आता. हा चला पुढे. ये ये आतमध्ये. चला बाई. दरवाजा लावून घेऊ थांब जरा. कोण नाही येत. हा ना हा बाई का हा आता तुमचं तोंडच तिच्यापर्यंत पोहोचू राहिलं. हा का? हं? अगं आता मला झोपावं लागेल का वाकावं लागेल? अगं तू बेडवर पड आडवी नुसती. हा तू कशाला काळजी करते? काय करते पॅन्ट काढतात का? हा, मग काय आता कपडे काढायला नको का? हा तू शर्ट तर राहू द्या ना. अगं कशाला मध्ये अडचण पाहिजे? तुम्ही पुरेच नागडे होते का? हा मग आता तो पण काढ चल. मी कपडे काढू? मग कपडे काढ म्हणजे मोकळे झाले. कसे कपड्याची अडचण नको एकमेकाला. बाई आता काय तमाशा आहे. काय झालं लगेच? बाई बाई गंगाराम काय काय झालं काय? औषध तुमचं एवढं मोठं? मग बाई ऐका त्याला काय होतंय तेव्हा? बापरे हळूच ना. बास ना. हळूच ना. झालं झालं थांब. झालं का? हा जाऊ का बा? बास ना. ऐक ए बाई का काय तमाशा आहे बाई. तात्या परवाडला पण गंगाराम नाही परवाडला. बापरे बाई गंगाराम शेठ हा लई डेंजर आहे बाई तुम्ही. अगं पण गजरे हा साडी आतमध्ये निसून यायची बाहेर कशाला आली? नको बाई तुम्ही परत भिडले असते. तुम्ही म्हणत होते डबल घ्या. नको. काय पण म्हण बरं का. हा मन खुश केलंस आपलं आज. हा ना हा लईच अवघड आहे बाई. आजपर्यंत गजरीला कोणी किंमत नाही दिली. चल एकदा जाऊन येऊ परत. मग आता का आला डबल? काय झालं? नको बाई नको आताच एवढी उळउळ बाई ग. गजरे हा मी काय म्हणतो हा 2,00,000 रुपये घे. हा चल परत एकदा. नको बाई. का?
नको आता, बस झालं. अगं चल 2 लाख रुपये भेटते तुला. नको बाई, मला माहित नव्हतं हिचा एवढा परू काळे म्हणून. त्या बिचारीला का मारायला लागलीस? हा होय गजरे? तुम्ही फार मला दिवसा मला चांदण्या दाखवल्या. दिवसा चांगला दिसला का तुला? मूर्तीला आणि पण कीर्तीला मोठी बाई. मग तुला म्हणलं होतं इंजन आपलं पॉवरफुल इंजन आहे. लय अवघड आहे बाई. चला ना मग, आता घरात पैसे द्या ना. फोन पे ला देऊ का कॅश देऊ? फोन पेला दिले तरी चालेल. हा मग धर, लगेच पैसे देऊन टाकू तू. किती देते हो? आता 1 लाख पाहिजे म्हणले ना तू. तुम्ही तर म्हणले ना जास्त पण देतो. हा मग मी म्हणतोय ना, मग चल लगेच अजून देतो. परत हा किती द्यायच्या? 2 देतो तुला, चल. हा का? हा आहे का तयारी यायची सांग. काय करायचं? तिला काय विचारती? आदबायचं तिलाच आहे, मला थोडी आदबायचं. काय करू? चाल म्हणती. चल म्हणते मग, चल 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 2 देतो तुला, चल. मला काय येतं द्यायचंच आहे मला, फक्त ये हा ये लवकर. बाई, अवघड तमाशा आहे बाई.